कालच्या ओबीसींच्या महाएल्गार मेळाव्याच्या नंतर सुरू झालेल्या राजकारणाच्या बातमीने मराठा ओबीसी आरक्षणाच्या संघर्षाची आग आता अगदी मंत्रिमंडळापर्यंत जाऊन पोहोचली आहे। मंत्रिमंडळातील दोन मंत्री छगन भुजबळ आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे। बीडमधल्या महाएल्गार सभेतून भुजबळांनी विखेंनी विखार पसरवल्याचा आरोप केला, त्याला विखेंनी सुद्धा जोरदार उत्तर दिले। विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला। पुढे आरक्षण कमी होतंय किंवा आरक्षण कमी होताना होण्याचे होतंय असं काही उदाहरण आहे तुमच्याकडे? ओबीसी आमचा डीएनए आहे। हा डीएनए कधी सरकल काही सांगता येणार नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे पहिल्यापासून स्पष्ट केलंय की आमच्या डीएनए मध्येच ओबीसी आहे आणि त्यामुळे त्याला कोण धक्का लावण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही। राज्यातील महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्येच हा वादाचा भडका उडालाय। दोन कॅबिनेट मंत्री आमने सामने आले। हा वाद पेटण्याचं कारण ठरलंय हैदराबाद गॅझेटियर जीआर। मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता राज्य सरकारनं हा जीआर काढला, पण त्या विरोधात ओबीसी नेते आणि संघटना एकवटल्या। त्याचे चटके आता सत्ताधाऱ्यांनाही बसू लागलेत। बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळांनी आपले सहकारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर बोचरी टीका केली। आम्ही दुहेरी लढाई लढणार आहोत। एक तर न्यायदेवतेकडे आणि दुसरा जो आहे रस्ता तर आमच्याच बापाचा आहे, लक्षात ठेवा। काय तुम्ही सांगता? मला सांगता तुम्ही येऊ नका। आणि मगाशी सांगितलं, मला वाटतं हाक्याने सांगितलं, तो विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला। माननीय भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना भेटून एकदा समजून सांगणार आहे मी। कारण शेवटी हे करताना न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती सरकारने जी नेमलेली होती, तर न्यायमूर्ती शिंदे समितीच्या निष्कर्ष त्याच्यातून जे निघालेले आहेत त्यावर आपण कारवाई करतो। मला वाटतं एकदा मी स्वतः न्यायमूर्ती शिंदे साहेब, माननीय भुजबळ साहेब आम्ही एकत्र बसून मला वाटतं हा जो विसंवाद वाढत चाललेला आहे तो आम्ही दूर करू। विखे पाटील भुजबळांच्या टार्गेटवर येण्याचं कारण म्हणजे सरकारनं विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण समिती स्थापन केली होती। त्या समितीनं हैदराबाद गॅझेटियरचा जीआर काढला, पण आता ओबीसी संघटनांनी त्या जीआरला विरोध केलाय। भुजबळांनी भाजपला याच मुद्द्यावरून चांगलंच ठणकावलं। एका मोठ्या नेत्यानं मला फोन केला विरोधी पक्षाच्या, की आम्ही जरंगे त्या दरिंदेला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जातायत, तेव्हा तुम्ही काय गप्प बसतात? मला त्यांना सांगायचं, आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही, गप्प बसणार नाही। आणि या बीजेपीच्या नेत्यांना सुद्धा सांगतोय, तुमच्या लोकांना आवरा। मला वाटतं कोण कोणाला भेटते याची जर चर्चा करायला लागलो तर फार पुढे जाईल ती, परंतु मला वाटतं आपण एक मर्यादित मुद्दा आपण विचार करतोय। म्हणून माझी भुजबळ साहेबांना दिवाळी संपल्यानंतर मी या सगळ्या ओबीसी नेत्यांना स्वतः बोलावणार आहे। आमची समिती सदस्य राहतील हजर, न्यायमूर्ती शिंदे साहेब त्यांना हजर राहतील, ते कायदेशीर बाजू मांडतील। त्यामध्ये मला वाटतं त्यांच्या न्यायमूर्ती शिंदे साहेब बोलल्याच्या नंतर मला खात्री आहे की हा गैरसमज आणि विसंवाद दूर होईल। हैदराबाद गॅझेटियर जीआर वरून ओबीसी नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। भुजबळ सत्तेत असूनही त्यांनी थेट सरकारला घरचा आहेर दिलाय। एवढंच काय, पण त्यांनी भाजपच्या ओबीसी डीएनएवरही सवाल उपस्थित केले। म्हटलं एवढं फास्ट अधिकारी कधीपासून जन्माला आले या देशात? आम्हाला 10 महिने लागतात, याला 10 तासात? हे जर थांबवलं नाही ना तर लक्षात ठेवा, आपणच सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे। हा डीएनए कधी सरकल काही सांगता येणार नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे पहिल्यापासून स्पष्ट केलंय की आमच्या डीएनए मध्येच ओबीसी आहे
आणि त्यामुळे त्याला कोण धक्का लावण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही, यापूर्वी झाला नाही आणि उद्या करण्याचं कारण नाही आहे. म्हणून मी म्हटलं की पुढे आरक्षण कमी होतंय किंवा आरक्षण कमी होताना होण्याचे होतंय असं काही उदाहरण आहे तुमच्याकडे? भुजबळांच्या या आक्रमक भूमिकेवर भाजपनं बचावात्मक पवित्रा घेतला. कारण एकीकडे मराठा समाज आणि दुसरीकडे ओबीसी बांधव अशा कोंडीत भाजप सापडलाय. बीजेपी अत्यंत शिस्तीचा, सुसंस्कृत अशा प्रकारचा पक्ष आहे आणि सर्वांना बरोबर घेत, 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच राज्यकारभार करतायत आणि त्याच्यामुळं बीजेपीला आवरण्याची आवश्यकता नाही. मराठा आरक्षणाचा GR सत्ताधारी महायुती करता कळीचा मुद्दा ठरलाय. कारण महायुतीतील मंत्री एकमेकांसमोर उभे ठाकले. आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.